अजित बिलाची बाई तो संभाजी जानन बाळी कावतरीला जयाची या कुळी दया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सुराम कृष्ण ही रूप पाहता Everybody
जावी शक्ती जीवे न वंची भीष्म पण केला खरा भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षी येले ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुम्या चित्ती धरी येला ऐसे यासे शरण जावे शक्ती जीवे न वंची मायोग पिटी तटी भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुन मुनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो प्रथम विस्तारू बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचं मुलातलं पावन झालो चरा चरी ओम नमो जय देवेद प्रतिपाद्य जय जय संस्कृत्यात्म रूपाते तुझे गणेशु सकल अर्थमती प्रकाश म्हणे नोरिदास बाबा हरे तुझे सच्चिदानंद रूपाई विश्वपत्य हेतुगता पत्र गणाशाई श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनविषयन्तं वटस्य पत्रस्य कुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत बिराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गति धरू पदारी जी पवन कुमार के राधा मेरे स्वामी ने मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसानी की राधिका नंद ग्राम के शाम इनके पगम बंधन करु करु कोटि कोटि प्रणाम हे आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि की आनारी प्रभु श्याम हमारे हरि की हमारे घनश्याम हमारे हरि कीर्तन में हमारे घनश्याम हमारे हरि कीर्तन में अभियाना राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए हरि विठ्ठल
इथं बसलेले सगळे कानादेशातले आहात आणि कीर्तन चाललंय कानादेशामध्ये, म्हणजे आपल्या भाषेत खानदेशामध्ये. खानदेशाचा खरा शब्द आहे कान्हादेश. आणि कान्हादेशामध्ये मी कीर्तन करतो तर मला सांगायला आवडतं. तुमच्या परिसरात मी कदाचित पहिल्यांदा चालून बाबा. हां, मी कान्हादेशामध्ये जर कीर्तन करतो ना तर मला सांगायला आवडतं, कारण नारद महर्षींशी भगवंताचा संवाद आहे. भगवंताला प्रश्न होता नारद महर्षींचा, जर देवा मला जर तुम्हाला भेटायचं असेल तर कुठं भेटणार आहे का? कारण हाक जर मारली तर तुम्हाला एक नाव नाही ना, हजारो नाव आहेत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापक जनार्दन आनंद गण अविनाश देवादी देवा कृपाडू वजी केशवा, इतकी सगळी नाव आहेत. हो, एक भक्त तर भारी सांगतो, हरी तारू नामचे हजार कहा नाम लिखवे कंकोत्री, प्रभु तारू नामचे हजार कहा नाम लिखवे कंकोत्री. तुझे हजारो नाव आहेत आणि जर मला तुला भेटायचं असेल देवा तर कुठं भेटणार आहे? देवानं सांगितलं जर माझं भेट घ्यायची असेल तर इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात, माझी भक्त गाती जेथे नारद महर्षींना उत्तर देताना भगवंत सांगतात, जर माझी भेट घ्यायची असेल तर जिथं माझे भक्त माझा गुणगान गातात ना तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग जिथं कीर्तनाची जागा देते, आमच्या महाराजांनी घेतलं ना प्रमाण. हो, जिथं कीर्तन चालू आहे ना तिथं पंढरीत पांडुरंग परमात्मा येऊन हजेरी लावतो. मग आता मला विचारायचंय तुम्हाला, धरणरावांना मग जर कीर्तन चालू आहे ना आणि जर पंढरीपूर्ण मालक जर आठे येत होईल, मग आपल्या परिसराची श्रीमंती, आपल्या कान्हादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक कीर्तनात हाजरी लावतो, मग आपल्या कान्हादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी असेल. अजून जोडे करीन सांगा ना म्हणा, ते आपला खानदेश देवी म्हणजे कोणती माय? कानबाई माता. मग कानबाई येत नसेल का? गडाची सप्तशृंगी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक आलेला आहे तर देवी आलेलीच असेल. आणि जर देवी आली आहे तर अर्धा मिनिटासाठी बाबाजी आपण देवीचं स्वागत करूयात. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आई खेळत आली हो देवी खेळत आली देवीला कुठाली क्या बात है. हरी साधा वया भक्ती काज, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. ऐसे यासे शरण जावे शक्ती जीवेन वंची विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट जमान्य संत वारकरी संप्रदायाच्या